Hello everyone. Welcome back to the session Financial Accounting. In today's lecture, we will discuss some of the illustrations regarding classification of expenditure such as capital, revenue or deferred revenue. Here is illustration number 1. State giving reason whether do you consider the following as revenue or capital expenditure. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला दिलेला खर्च जो आहे तो रेव्हेन्यू आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते तुम्हाला सांगायचंय. स्टेट गिव्हिंग रिझन्स, तुम्हाला कारण द्यायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न सुद्धा अशाच स्वरूपाचा असतो. यू हॅव टू गिव्ह रिझन्स विथ दॅट वेदर इट इज रेव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हा प्रश्न एक साधारण 5 किंवा 7 मार्कांसाठी येतो. Here the first one, amounts spent on uniform of workers. मी इथे प्रश्न दिलाय आणि लगेचच खाली सोल्युशन दिलंय कारण तुमच्या लक्षात यावं यासाठी. इथे अमाऊंट स्पेंट ऑन युनिफॉर्म ऑफ वर्कर्स म्हणजे कामगारांच्या युनिफॉर्मचा खर्च. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी कामगारांना युनिफॉर्म असतो आणि त्या युनिफॉर्मचा खर्च कंपनी देत असते, तर लक्षात ठेवा कामगारांना युनिफॉर्मचा खर्च दरवर्षी म्हणजे कामगारांच्या युनिफॉर्मचा खर्च दरवर्षी कंपनी करत असते. बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये दिवाळीमध्ये कामगारांना नवीन युनिफॉर्मसाठी पैसे दिले जातात किंवा नवीन युनिफॉर्म दिले जातात. सो इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. द बेनिफिट ऑफ एक्सपेंडिचर इज डिराइव्ड इन द इयर ऑफ एक्सपेंडिचर ओनली, कारण तो ड्रेस साधारण वर्षभर टिकतो. सेकंड, व्हाईट वॉशिंग ऑफ द बिल्डिंग. आता व्हाईट वॉशिंग याचा अर्थ काय? तर एखादी इमारत असते तिला रंग काढण्यासाठी आधी जो सफेद रंग दिला जातो त्याला व्हाईट वॉशिंग असं म्हणतात. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट इज इन्कर्ड फॉर रेग्युलर मेंटेनन्स ऑफ द बिल्डिंग. However, if whitewashing is done for first time when building is constructed but before it is put to use, then it is a part of cost of building. Hence, it will be capital expenditure. व्हाईट वॉशिंग करण्यामागचं कारण असं असतं की कोणताही रंग म्हणजे सफेद रंगावरना तुम्ही कोणताही रंग दिलात त्या रंगाचा ओरिजिनल रंग दिसतो. म्हणजे तुम्ही भिंत आहे आणि भिंतीला डायरेक्ट तुम्ही पिवळा काढायला चाललात किंवा हिरवा काढायला चाललात, थोडासा काळपटपणा भिंतीचा त्याच्यातनं दिसत राहतो. पण तुम्ही व्हाईट वॉशिंग करून घेतलं तर जो ओरिजिनल रंग आहे तो दिसतो. इथे काय सांगितलं की व्हाईट वॉशिंग ऑफ अ बिल्डिंग इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बिकॉज इट इन्कर्ड फॉर रेग्युलर मेंटेनन्स ऑफ द बिझनेस. म्हणजे ज्या ज्या वेळेला बिल्डिंगला कलर काढला जातो त्यावेळेला बिल्डिंगला व्हाईट वॉशिंग केलं जातं. तुम्ही म्हणाल की अरे नेहमी कशासाठी व्हाईट वॉशिंग किंवा नेहमी कशासाठी रंग काढला जातो? तर तुम्ही सायन्समध्ये कदाचित शिकलेले असाल की कोणतीही इमारत बांधल्यानंतर तिला प्लास्टर करणं, तिला कलर काढणं हे आवश्यक आहे. तिचं व्हाईट वॉशिंग करणं हे आवश्यक आहे. हे प्लास्टर केल्यानंतर कलरिंग जे करतो आपण त्याच्यामुळे काय काय होतं तर त्या इमारतीचं आयुष्य वाढतं. म्हणजे काय? तर बघा, आपण घर बांधलं आणि घरातला कलरच नाही काढला तर साहजिकच आहे मुंग्या येतात. म्हणजे घराला मुंग्या येत नाहीत, घरातल्या अन्नपदार्थांना मुंग्या येतात आणि या मुंग्या हे अन्नपदार्थ कुठेतरी फट करून घेऊन जातात. म्हणजे बारीक ठिकाणी कुठे मिळेल त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतात. कुठेही बारीक जायची वाट मिळत नसेल तर त्या मुंग्या हळूहळू फरशीच्या खालची जी मऊ वाळू असते ती काढायला सुरुवात करतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण पटकन लक्षात येणार नाही अशा ठिकाणी त्या घर करतात. अशा प्रकारे मुंग्या काय किंवा झुरळं ही भिंतींमधल्या भोकांमध्ये राहत असतात आणि म्हणून ती पुन्हा राहतात ते राहतात पुन्हा आणखी पोखरून पोखरून भिंतींची वाट लावतात.
पण ज्या वेळेला आपण कलरिंग करतो त्यावेळेला कलरचा जो केमिकलचा वास येतो त्यामुळे सुद्धा काही कीटकनाशक म्हणजे कीटक मरतात. आणि मूलतः इमारतीचं आयुष्य वाढतं कारण इमारतीला गेलेले चरे असतील काय असतील ते भरले जातात. आणि म्हणून व्हाईट वॉशिंग हा रेग्युलर खर्च आहे. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट इज इन्कर्ड फॉर रेग्युलर मेंटेनन्स ऑफ द बिल्डिंग. However, if whitewashing is done for the first time, पहिल्यांदाच when building is constructed, इमारत बांधली आणि व्हाईट वॉशिंग केलं, इट इज बिफोर इट इज पुट टू यूज, म्हणजे ती इमारत वापरण्याच्या अगोदर व्हाईट वॉशिंग केलं, देन इट इज पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगच्या किमतीचा भाग आहे आणि हेन्स इट विल बी कॅपिटल एक्सपेंडिचर. अशा वेळेला फर्स्ट टाइम व्हाईट वॉशिंग असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर. The next one, import duty on purchase of raw material. अगदी साधं सोपं हा प्रश्न होता. रॉ मटेरियल परचेस केलं तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. इम्पोर्ट ड्युटी ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल, इट इज ऑल्सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेस इन्सिडेंटल टू द परचेस ऑफ रॉ मटेरियल इज ऑल्सो पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल. The fourth example is import duty on purchase of machinery. मशिनरी खरेदी करण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी दिली. आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की मशिनरी खरेदी केली म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तर मशिनरी खरेदी करत असताना जी इम्पोर्ट ड्युटी दिली ती सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. इट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. इट इज This expenditure is incidental to the acquisition of fixed asset, namely machinery. ज्या वेळेला आपण एखादी मशिनरी खरेदी करतो आणि त्या मशिनरीची इम्पोर्ट ड्युटी आपण भरतो त्यावेळेला आपण मशिनरीची किंमत त्या इम्पोर्ट ड्युटी सकट गृहीत धरतो. म्हणजे समजा तुम्ही रेफ्रिजरेटर आणलात आणि फ्रीज परदेशातनं आणलात आणि इम्पोर्ट ड्युटी भरावी लागली तर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी सह त्या फ्रीजची किंमत सांगणार की आम्हाला इतक्या रुपयाला फ्रीज पडला. तर त्यामुळे इम्पोर्ट ड्युटी ऑन परचेस ऑफ मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. कारण का एखादं फिक्स ॲसेट मिळवण्यासाठी आलेला खर्च आहे. फिफ्थ एक्झाम्पल, 1000 rupees paid to a lawyer for filing suit against a worker who was caught red-handed while damaging the machinery intentionally. आता इथे बघा उदाहरण काय दिलंय, workers who was caught red-handed while damaging the machinery intentionally. म्हणजे एखादा कामगार जाणून बुजून एखाद्या मशिनरी डॅमेज करत असताना पकडला गेला आणि त्याच्यावर केस घालण्यासाठी आलेला खर्च 1000 रुपये हा जो आहे इट इज रेव्हेन्यू एक्सपेन्स. दे आर द अमाऊंट स्पेंट ऑन सेव्हिंग अँड मेंटेनिंग द एफिशियन्सी ऑफ मशिनरी. का तर त्या मशिनरीच्या मेंटेनन्ससाठी एफिशियन्सीसाठी केलेला खर्च जेणेकरून सर्व कामगारांना एक वचक बसावा आणि पुन्हा हे कृत्य होऊ नये यासाठी आलेला खर्च आहे. याच्यातनं कोणतंच ॲसेट अस्तित्वात आलेलं नाही. Now we will discuss illustration number 2. Illustration 2. Following sum have been spent by Z Limited during the year in respect of plant and machinery. म्हणजे झी लिमिटेडने काही पैसे खर्च केलेत प्लांट आणि मशिनरीशी रिलेटेड. डिस्कस वेदर द सेम आर कॅपिटल ऑर रेव्हेन्यू. कॅपिटल आहेत की रेव्हेन्यू आहेत याविषयी चर्चा करा. फर्स्ट, ₹20,000 for repairs of necessitated by negligence of worker. बघा, कामगारांच्या दुर्लक्ष किंवा केअरलेसपणामुळे आलेला रिपेअरिंगचा खर्च 20,000 रुपये. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर.
It is incurred to keep machine in running condition. मशिनरी रनिंग कंडिशन मध्ये राहण्यासाठी आलेला खर्च आहे. द कॉज ऑफ डॅमेज इज इररिलेव्हंट. म्हणजे त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणून आलेला खर्च हे काही महत्वाचं नाही. द नेक्स्ट वन, 5,000 फॉर रिप्लेसमेंट ऑफ वॉर्न आउट पार्ट. वॉर्न आउट पार्ट म्हणजे एखादा मशिनरीचा भाग झिजला, त्याच्या रिप्लेसमेंटसाठी 5,000 रुपये खर्च आला. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओनली वॉर्न आउट पार्ट इज रिप्लेस. फक्त वॉर्न आउट पार्ट रिप्लेस केला जातो. नो न्यू ॲसेट कम्स इन टू एक्झिस्टन्स. इट इज फॉर मेंटेनिंग एफिशियन्सी ऑफ द मशीन. म्हणजे मशीनचा एखादा झिजलेला पार्ट घातला, त्यामुळे काय होतं की मशिनरीची काही अर्निंग कॅपॅसिटी नाही वाढते, पण इट मेंटेन्स द एफिशियन्सी ऑफ मशीन. मशीनची एफिशियन्सी मेंटेन करण्याचं काम केलं जातं ह्यात. अँड ओनली वॉर्न आउट पार्ट इज रिप्लेस हिअर. Illustration number 3. Rupees 10,000 for setting up new device in machine which would increase production by 50%. म्हणजे 10,000 रुपये खर्च आला. कशासाठी? मशीन मध्ये एक न्यू डिव्हाइस टाकलं आणि ज्याच्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी 50% वाढली. साहजिकच आहे, इट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. It increase the earning capacity of business due to increased production. व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी याच्यामुळे वाढते. कारण का? तर इट increases earning capacity of a business due to increased production. प्रोडक्शन वाढतं, त्यामुळे अर्निंग कॅपॅसिटी वाढते. Therefore, it is revenue expenditure. Example number 4. Rupees 2,000 paid for technical consultant to advise the company as how machine can be maintained on normal running condition. म्हणजे आपली जी मशीन आहे व्यवसायातली, तर ती नॉर्मल रनिंग कंडिशन मध्ये राहण्यासाठी टेक्निकल कन्सल्टेशन घेतलं, सल्ला घेतला. त्याच्यासाठी आलेला खर्च 2,000. तर साहजिकच आहे, नॉर्मल कंडिशन मध्ये राहण्यासाठी म्हटल्यामुळे इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दे आर द अमाऊंट स्पेंट ऑन सेव्हिंग अँड मेंटेनन्स द एफिशियन्सी ऑफ मशिनरी. म्हणजे हा खर्च कशासाठी आहे? अमाऊंट स्पेंट ऑन सेव्हिंग, मेंटेनन्स अँड एफिशियन्सी. मशिनरीची एफिशियन्सी, मशिनरीचा मेंटेनन्स करण्यासाठी आलेला खर्च. The last example, solicitors fees paid for purchase of plot of land. जमीन खरेदी करत असताना वकिलाची फी पे करावी लागली. साहजिकच आहे, इट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. इट इज इन्सिडेंटल टू ॲक्विजिशन ऑफ फिक्स्ड ॲसेट. So student, today we have discussed about two examples related to capital and revenue expenditure. In next lecture, we will also discuss about some examples. Till then, thank you. Happy learning to you. Have a good day.